ही घटना आहे 9 नोव्हेंबरची। बडनेरा येथील जुनी वस्ती परिसरात असलेल्या साहिल लॉन मध्ये समुद्रे परिवाराच्या वतीने लग्नाचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमात आनंदी वातावरण असताना जुन्या वादातून दोन आरोपींनी नवविवाहित नवरदेव सुजल राम समुद्रे याच्यावर हल्ला केला। मिळालेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी राघव जितेंद्र बक्षी याने जुन्या वैमनस्यातून सुजल समुद्रे याच्यावर चाकू हल्ला केला आणि त्यानंतर त्याचा सहकारी एक विधी संघर्षग्रस्त बालकासह घटनास्थळावरून लगेच फरार झाला। या गंभीर घटनेमुळे स्वागत समारंभात एकच गोंधळ उडाला। जखमी नवरदेवाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध सुरू केला। पोलीस पथकाने जलद गतीने तपास चक्र फिरवून अखेर आरोपी अकोला येथे लपून बसल्याची माहिती त्यांना मिळवली। बडनेरा पोलिसांनी केलेल्या यशस्वी कारवाईत मुख्य आरोपी राघव जितेंद्र बक्षी आणि त्याचा सहकारी असलेल्या विधी संघर्षग्रस्त बालकाला अटक करण्यात आली आहे। बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2 दिवसात चाकू हल्ला व हत्येच्या घटनांमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। दिनांक 11/11/25 रोजी रात्री 9:30 वाजता सुजल समुद्रे याच्या लग्नाचा रिसेप्शनचा कार्यक्रम होता। कार्यक्रमामध्ये त्याच्याच ओळखीचा त्याचा मित्र पूर्वीचा त्यांच्यामध्ये काय किरकोळ वाद झाला होता। त्याचा राग मनात धरून राघव जितेंद्र बक्षी वय वर्ष 20 याने त्याच्या पायावर चाकू मारला होता आणि नंतर तो त्याच्या आणखी एका मित्राच्या साहाय्याने 2 व्हीलरवरून तिथून पळून गेला होता। घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल केला होता 586/25 कलम 109(1) BNS प्रमाणे गुन्हा दाखल केला होता। गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपीचा आम्ही शोध घेतला। अकोला येथून आज रोजी दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे। पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच माननीय पोलीस आयुक्त श्री अरविंद चाळवे साहेब, माननीय पोलीस उपायुक्त गणेश शिंदे साहेब, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास मुंडकर साहेब यांच्या मार्गदर्शनात तपास केला व सदर आरोपीला आम्ही अटक केलेली आहे।